काय झालं बोलू तुला? किट्टू काय करते तू? तू आहो झालीये का? आणि तू काय आहेस? तू टीचर आहेस. आणि ही छोटी मम्मा आहे का? तू आहो आहेस का? ओके. ही बेटी आहे. गोलू ए गोलू तू बेटी आहे. ओके बाय. ना सकाळी सकाळी मी असे छानसं क्यूटसं प्लॅन ना माझ्या ना प्लॅनच्या गँगमध्ये ॲड केलं आहे. ॲक्च्युली काय झालं, ही माझ्याकडे बॉटल ना खूप दिवस झालं होती आणि म्हणून मग मी असं म्हटलं काय करायचं ह्याचं. मग ठरवलं की ह्याच्यामध्ये आपण छानसं मनी प्लॅन्ट लावू. आणि इथे माझ्याकडे जागा होती, थोडीशी स्पेस होती, म्हणून मी तिथे ते ॲड केले आणि ते खूप क्यूट आणि छान दिसतं आहे. मग करताना मुलं मध्ये मध्ये येणार नाही तसं कधी होणारच नाही. सकाळी सकाळी ना या तिघींचा म्हणजे अवंतिका काल आमच्याकडे आली होती ना, त्यामुळे तिचा आणि ह्या दोघींचा म्हणजे असं खूप सारा गोंधळ चालू होता सकाळी सकाळी. आणि काय होतं, अवंतिकाला ना माझ्या व्हिडिओजमध्ये यायचं होतं, पण झालं असे की ती स्वतःच बोलते मम्मा अहो मी तयार पण नाही आहे, छान पण नाही दिसत आहे. आणि आमचा गोल्या माहिती आहे तुम्हाला किती क्यूट आहे, तयार जरी नसला तरी खूप क्यूट दिसतो. तरी ती कॅमेऱ्यामध्ये येत होती मध्ये मध्ये. आणि नंतर मग जेवण करताना त्यांची बडबड चालू होती, माऊ काय बनवणार आहेस आज. मग मी असंच का ना खोटं खोटं सांगितलं की नाही आज सिक्रेट बनवणार आहे, काहीतरी सिक्रेट असं चालू होतं आमचं. परवा ना आम्ही थोडं बाहेर गेलो होतो आणि गेलो होतो असंच फिरायला, पण काहीतरी खाऊया म्हणून गेलो. आणि तिथे ना किट्टूला मोदक दिसले, पण तिला माहिती नव्हतं की ते मोदक आहेत की आणखी काय आहे. तर तिला वाटलं की मोमोज आहेत आणि तिचा चालू झालं की हे मला पाहिजे. मग आम्ही असू देऊन असेच 2 घेतले त्यातले मोदक की बघू कसे आहेत. तर ते इतके छान होते, उकडीचे मोदक होते. आणि ते खाल्ल्यानंतर किट्टूचं रोज चालू होते की मम्मा मला मोदक हवेत, मला मोदक हवेत. आणि ते आज मी ठरवलं की ठीक आहे मग आज करून टाकू मोदक. पण मला माहिती नव्हतं कसं करायचं, म्हणून मी यूट्यूबवरून पण मी चेक केलं की कसे करायचे, त्याची उकड कशी बनवायची वगैरे. मी सगळं रेडी केलं, असं ते रेडी केलं. आणि मग इकडे मी जेवण बनवायला पण घेतलं होतं. किट्टूचे पप्पा ऑफिसला गेले होते त्यामुळे ते तरी दिवसभर नव्हतेच, त्यामुळे आमचाच गोंधळ चालू होता. मग सगळी तयारी वगैरे करून घेऊन ना मी जेवण पण करून घेतलं. तर मध्ये मध्ये आमचा गोल्या असा त्रास देत होता, तिचं ना सतत कॅमेऱ्याकडे लक्ष असते की मम्मा काय करते, व्हिडिओ कसला बनवते. तिला ना मध्ये मध्ये यायचं असतं म्हणून तिचे नखरे चालू असतात. मग मी पटपट सगळं जेवण वगैरे आवरून घेतलं. जेवण आवरल्यानंतर ना मी पटकन मशीनमध्ये जे कपडे होते ना ते घेतले आणि ते सुकवायला गेली. त्याआधी मी जे सुकवायला टाकले होते ते पण काढून ठेवले होते, नंतर सुकवायला घेतले. आणि मेन काय प्रॉब्लेम होते माहिती आहे, आमच्या बाल्कनीमध्ये ना खूप सारे ना कबूतर येतात आणि त्यामुळे खूप घाण करतात. आणि मला ना मग सतत ती बाल्कनी स्वच्छ करायला लागते. पण ठीक आहे आता काही करू शकत नाही, कारण कबूतर आता खूप झाले आहेत. पण आता मला तुम्ही सांगा ना ह्याच्यावर काय उपाय असेल तर प्लीज. मग मी पटकन सगळे कपडे वगैरे घडी घालून सुकवायला टाकले. आणि बाकी दुसरे जे होते ना ते सुद्धा मी म्हणजे मशीनमध्ये धुवायला टाकले होते. हे सगळं आवरल्यावर ना मी मोदक करायला घेतले आणि ते पटकन सगळे मोदक पण आवरून घेतले. किट्टूला इतके आवडले की दिवसभर ती मोदकच खात होती. बाय.